गुड इव्हनिंग. इयत्ता 6वी, धडा क्रमांक 1, विषय इतिहास, भारतीय उपखंड आणि इतिहास या पाठामधील हे लेक्चर आहे. सुरुवातीला आपण स्टार्ट केली होती विश्व ते भारत अशा पद्धतीची. नंतर आपण भारताचा एकूण भाग आणि त्यासोबत हिमालय याची माहिती आपण घेतली. त्या पुढचा जो भाग आहे त्याची माहिती आपण आजच्या लेक्चरमध्ये घेणार आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपला हा टॉपिक कंप्लीट होईल. चलो मी प्रेझेंटेशन सुरू करतोय. यस, स्क्रीन शेअर झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, हिमालयाच्या नंतरचा जो खालचा प्रदेश आहे तो आहे गंगा, सिंधू आणि ब्रह्मपुत्रा या 3 नद्यांचा मैदानी प्रदेश. नेमक्या नद्या आहेत तरी काय किंवा कुठे आहेत, कशा आहेत याची थोडीशी आपण माहिती घेऊयात. बघा, मी आधी तुम्हाला मॅपवर दाखवतो आणि मग आपण इथे पीपीटी मध्ये आपण चेक करूयात. आधी आपण गुगल मॅपला सर्च करूयात. तुम्हीही कुठल्याही विषयाचा अभ्यास करताना त्याच्यासाठी प्रत्येक शब्दावर काम करायचं. लक्षात घ्या, विषय जो आहे तो विषय वेळ द्यावा लागतो. कोणती गोष्ट असू द्यात, वेळ दिला ना ती गोष्ट जास्त चांगल्या पद्धतीची होती, जास्त उत्तम होते. त्यामुळे त्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचा आहे. येस, सॅटेलाइट व्ह्यू. सध्याचा व्ह्यू जो आहे तो पुण्याचा असेल, कारण मी पुण्यामधून लेक्चर घेतोय. हे पहा, आपलं पुणे जिल्हाच दिसतोय पहा. आता हा जर का आपण भारत देश पाहिला तर नीट बघा, हा जो भारत देश तुम्हाला इथे दिसत आहे, जो जवळपास निसर्गाने तयार केलेला आहे. म्हणजे इथून दक्षिणेकडे ते इथून उत्तरेकडे हा सगळा भाग आहे तो निसर्गाने तयार केलेला आहे. आणि सोबत हा जो भाग आहे ही सीमा सुद्धा निसर्गाने तयार केलेली आहे. या ठिकाणची फक्त आपण ठरवली आहे, ज्याचा गोळ झालेला आहे. आणि या बाजूचा थोडासा भाग आहे तो आपण ठरवलेला आहे. बाकी जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर लक्ष द्या, हे बघा, या भागामध्ये तुम्हाला सगळीकडे वाळवंट दिसतंय. बघा, वाळवंट, सगळं वाळवंट आहे. तिथे फक्त इथे हा काही भाग आहे की जो तुम्हाला हिरवा दिसतोय, सुपीक प्रदेश. आणि त्याच सोबत इथे हा जो भाग आहे हा तुम्हाला हिरवा दिसतोय. आणि या दिशेचा जो भाग आहे हा पण तुम्हाला हिरवा दिसतोय. दक्षिणेकडे आपण आता जात नाहीये, पण हा जो भाग दिसत आहे, हा जो पट्टा तुम्हाला हिरवा दिसतोय, याचं महत्वाचं कारण काय, तर हिमालयातून इथून निघालेली ही सिंधू नदी, पाकिस्तानचा भाग आहे हा, हे बघा, कराची, पाकिस्तान, लाहोर, इथून निघालेली ही सिंधू नदी, तिचं क्षेत्र, इथून निघालेली गंगा नदी, तिचं क्षेत्र, आणि इथून निघालेली ब्रह्मपुत्रा नदी, तिचं क्षेत्र, हा सगळा भाग जो आहे ना, हा सगळा भाग तुम्हाला हिरवा दिसतोय. याचं कारण या 3 प्रमुख नद्या. गंमत पहा, जेव्हा आपण या 3 नद्यांकडे पाहतो तेव्हा त्यातील सिंधू नदीचा उगम तिबेटमध्ये, हिमालयाच्या पलीकडे बघा, इथून ही नदी म्हणजे वाहत 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 इकडे आली, भारतामध्ये आलेली आहे. तिथून ती पुढे जाते आणि इथून ती पाकिस्तानमध्ये जाते. अर्थात या ठिकाणी तुम्हाला पाकव्याप्त काश्मीर वगैरेचा भाग दिसेल. इथून ती खाली उतरते पाकिस्तानमध्ये आणि भारतातून झेलम, चेनाब, रावी, व्यास, सतलज या नद्या सगळ्या जातात.
या सगळ्या नद्या इथेच येऊन मिळतात आणि त्यानंतर पाकिस्तानमधून ही सिंधू नदी आहे ती अरबी समुद्राला जाऊन मिळते. आणि हा जो सगळा परिसर आहे तो परिसर सिंधू नदीमुळे सुपीक झालेला आहे. इथे खूप मोठ्या प्रमाणात पाण्याची उपलब्धता आहे. हे काम आहे सिंधू नदीचं. सिंधू नदीने हिमालयावरून खाली उतरत असताना जो काही गाळ आपल्या सोबत आणला त्यामुळे हा सगळा भाग मैदानी झालेला, सुपीक झालेला आहे. दुसरी नदी म्हणजे गंगा नदी. भारतामध्येच उगम आहे. बघा 3 नद्या आहेत, सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा. सिंधू नदीचा उगम तिबेटमध्ये आहे, भारतात येते आणि पाकिस्तानमधून जाते. ब्रह्मपुत्रेचा वेगळा विषय, तो तेव्हा पाहूयात. आता गंगा पाहूयात. गंगा नदीचा उगम या ठिकाणी होतोय. इथून ही नदी निघालेली आहे आणि नदी निघाल्याच्या नंतर ती प्रवास करत करते इथे सगळ्या ज्या उपनद्या आहेत त्या सगळ्या तुम्हाला इथे दिसत आहेत. प्रचंड मोठी अशा प्रकारची नदी आहे. ही इथे आल्यानंतर इथे या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये या नदीचे 2 भाग होतात. गंगा नदीचे यातला एक भाग आहे तो म्हणजे हुगली. हुगली आता ते हिंदी मधलं दिसतंय हा सगळा विषय. हे जे मॅप आहे हा मॅप हिंदी मधला आहे. तर हुगळी नावाची नदी आहे आणि दुसरी जो भाग या नदीचा पुढे बांगलादेशमध्ये जातो त्या ठिकाणी बांगलादेशमध्ये गंगा नदीला पद्मा नदी म्हणून ओळखलं जातं. तर भारतामध्ये गंगा नदी जी आहे ती हुगळीच्या माध्यमातून खाली येऊन इथून बंगालच्या उपसागराला मिळते आणि पद्मा नदी इकडे येते आणि इथून बघा एक दुसरी नदी आलेली आहे. ही नदी ब्रह्मपुत्रा नदी आहे. ती पद्माला येऊन मिळते. म्हणजेच गंगा आणि ब्रह्मपुत्रा यांचं एकत्रीकरण इथे होतंय. ब्रह्मपुत्राची नाव वेगवेगळी आहेत, ती आपण पाहूयात ब्रह्मपुत्रेच्या वेळेस. आणि मग ही नदी इथे दक्षिणेत जाऊन बांगलादेशमधून ती बंगालच्या उपसागराला मिळते. म्हणजेच गंगा नदी बंगालच्या उपसागराला मिळण्याची 2 ठिकाणं आहेत. एक आहे भारतात आणि दुसरं आहे बांगलादेशमध्ये. ठीक आहे. आता पहा तिसरी नदी ब्रह्मपुत्रा नदी. ब्रह्मपुत्राचा उगम जो आहे तो हिमनदीच्या स्वरूपात आहे. बर्फाची नदी म्हणून तिचा उगम होतो आणि तिला सांगपो या ठिकाणावरून ती वाहते. हे पहा ही इथून निघालेली आहे. भारत खाली आहे बरं का इकडे. ती तिबेट मधून निघाली म्हणजे चीन मधून. आणि हा जो सगळा अख्खा हिमालय पर्वत आहे या ठिकाणचा हा जिथे संपतो तिथपर्यंत ही नदी बाहेरच वाहते चीनमध्ये. आणि जेव्हा हिमालय संपतो तिथून पुढे ती भारतामध्ये एंट्री करते अरुणाचल प्रदेशमध्ये. हे अरुणाचल प्रदेश राज्य आहे. इथून ही एंट्री करते भारतामध्ये आणि मग ती खाली येते इकडे आलेली इथे पहा अरुणाचल प्रदेशचा हा भाग जो आहे हा सगळा आसामचा भाग आहे. ही इथे आलीये, आसाम मधून आली आणि इथे आल्याच्या नंतर ही ब्रह्मपुत्रा नदी बांगलादेशमध्ये प्रवास करते, बांगलादेशमध्ये जाते आणि बांगलादेशमध्ये गेल्याच्या नंतर हिचं नाव बदलतं आणि हिचं नाव होतं यमुना नाही यमुना नदी बॅकला घेऊन दाखवतो. हे पहा इथे तुम्हाला दिसेल यमुना. गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे यमुना. आणि ब्रह्मपुत्रा नदी जी आहे ब्रह्मपुत्रा नदी जेव्हा बांगलादेशमध्ये जाते तेव्हा तिला म्हणतात बांगलादेशी लोक म्हणतात जमुना, नॉट यमुना. आणि ही जमुना नदी पुढे जाते तेव्हा तिला येऊन पद्मा मिळते. पद्मा म्हणजे कोणती नदी? गंगा नदी. ही तिला येऊन मिळते आणि नंतर ही जमुना नदी अशीच पुढे जाते आणि पुढे जाऊन ती बंगालच्या उपसागरामध्ये जाऊन विलीन होते. तेव्हा अशा प्रकारच्या या 3 नद्यांनी सगळा आपला देश जो आहे ना त्याची अर्थक्रांती बदलून टाकली. कशी ती तुम्हाला एकदम थोडक्यात सांगतो. बघा पुढे येणारच आहे तो सगळा भाग, पण आता सांगायला मला आवडेल. हे पहा इथे हा जो भाग आहे ना
या भागामध्ये इथे मगध साम्राज्य होतं. बिहार आहे ना बिहार, इथे होतं मगध साम्राज्य. झालं काय, सगळ्या बाजूंना इकडे खूप छोटी राज्य होती. म्हणजे आजच्या काळातल्या तालुक्यासारखा विचार गृहीत धरा तुम्ही. इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 600 या 400 वर्षांमधला काळ मी तुम्हाला सांगतोय. तर खूप छोटी राज्य होती. म्हणजे आजच्या काळातला तालुका कसा असतो, काही गावांचा मिळून तालुका, तो म्हणजे राज्य, तो म्हणजे देश, असं तेव्हा होतं. तर या ठिकाणी इथे होते मगध आणि या ठिकाणी असणाऱ्या गंगा नदीचा प्रदेश, त्यानंतर इकडून आलेला हा ब्रह्मपुत्रा नदीचा प्रदेश, यामुळे या ठिकाणी खूप पाणी, खूप समृद्धी, खूप अन्न, खूप व्यापार, खूप पैसा आणि त्यामुळे मगधचं राज्य हे आपल्या देशात प्रामुख्याने पुढे आलं. हा भूगोल त्यासाठी खूप महत्वाचा आहे, खूप कारणीभूत आहे. आपण 6वीला आहे, 6वीला आपल्याला मगध पासूनच इतिहासाची सुरुवात आहे. जेव्हा आर्य संस्कृतीचा काळ पूर्ण होतो आणि महाजन पदांची सुरुवात होते, तर त्या धड्याकडे जेव्हा आपण वळतो तेव्हा तुम्हाला लक्षात येईल या भूगोलाचं महत्व काय ते, तेव्हा मी डिटेलमध्ये डीपमध्ये सांगणार आहे. पण बघा, या सगळ्या वाळवंटामध्ये इथं प्यायच्या पाण्याचे प्रॉब्लेम्स आहेत. त्या ठिकाणी हिरवळ उभी करून आपल्या देशाला चांगल्या पद्धतीचं अन्न पोहोचवण्याचं काम जे आहे ना, ते गंगा, सिंधू आणि ब्रह्मपुत्रा या नद्यांमुळे झालेलं आहे. सिंधू नदी बहुतांशी पाकिस्तानमध्ये वाहते, पण लक्षात घ्या इथे आहे ना पंजाब, हरियाणा या ठिकाणी गव्हाचं उत्पादन जास्त मोठ्या प्रमाणामध्ये होतं. याचं कारण सिंधू नदीने ओला केलेला जो प्रदेश आहे, तो प्रदेश तो इथे आहे. आणि ह्या सगळ्या नद्या इथून का वाहतायत? जे मी तुम्हाला यापूर्वीच सांगितलेलं होतं किंवा आपण यामध्ये दाखवलेलं आहे, पाहिलेलं आहे आपण, की हा भारत देश येऊन जेव्हा इथे धडकला, त्यावेळी इथे दक्षिणेला या ठिकाणी जो काही समुद्राचा तळ होता, तो तळ उंच उचलला गेला आणि या हिमालय पर्वताची निर्मिती झाली. हिमालय पर्वताच्या वर ज्यावेळी हा उचलला गेला, तेव्हा वरती असणारं जे पाणी उचलले गेले, ते पाणी तिथून निथळायला सुरुवात झाली आणि त्याच्यातून या नद्या तयार झालेल्या आहेत. त्यामुळे उन्हाळा असेल तर बर्फ वितळून आणि पावसाळा असेल तर पावसामुळे. पण या ठिकाणच्या या ज्या नद्या आहेत, या नद्या बारमाही पाण्याने भरलेल्या असतात. 12च्या 12 महिने त्या पाण्याने भरलेले असतात. येस, नेक्स्ट. ब्रह्मपुत्राच्या नंतर आपण पाहूयात, बघा, गंगा, सिंधू आणि ब्रह्मपुत्र या तीनही मोठ्या नद्या आणि त्यांच्या उपनद्यांच्या खोऱ्यांचा हा प्रदेश आहे. आणि हा प्रदेश पश्चिमेकडे सिंध, पंजाब पासून पूर्वेकडे सध्याच्या बांगलादेश पर्यंत पसरलेला आहे. ते आपण आता पाहिलंच. सिंध, पंजाब याचा अर्थ हा भाग पाकिस्तान मधला सिंध आणि पाकिस्तान मधला पंजाब. लक्षात घ्या, पंजाब दोन्ही देशात आहे बरं का, भारतात पण आहे आणि पाकिस्तानमध्येही आहे. 15 ऑगस्ट 1947 ला ज्यावेळी आपल्या देशाची फाळणी झाली, तेव्हा पाकिस्तान मधून 2 तुकड्यात विभागला गेला. एक भाग भारतात राहिला, दुसरा भाग पाकिस्तानमध्ये गेला. आणि क्रिकेटशी संबंधित तुम्हाला एक उदाहरण सांगतो. हरभजन सिंग हा जो भारतीय स्पिनर आहे, म्हणजे आता रिटायर झाले ते, पण तो जो सगळ्यात बेस्ट स्पिनर म्हणून जगात त्याचं नाव होतं बेस्ट स्पिनरच्या यादीमध्ये, तो हरभजन सिंग जो खेळाडू आहे तो भारताच्या पंजाब मधला. आणि शोएब अख्तर तो जगातला सर्वात फास्ट बॉलर, तो पाकिस्तानच्या पंजाब मधला होता. म्हणजे विचार करा, जर हा पंजाब एकत्र असता आणि आपला भारत देशाची जर फाळणी झाली नसती, तर हरभजन सिंग आणि शोएब अख्तर यांच्यासारखे 2 दिग्गज बॉलर्स आपल्याकडे असले असते. त्यांनी विश्वाची धुळदाण उडवली असती आणि आपण त्यांच्यावर राज्य केलं असतं. चलो पुढे जाऊयात. थरचे वाळवंट. आता विषय लक्षात घ्या, नेमका विषय काय आहे तो बघा. थरचे वाळवंट हे राजस्थान, हरियाणा आणि गुजरात या प्रदेशातील काही भागांमध्ये पसरलेले आहे आणि काही भागा आजच्या पाकिस्तानमध्ये आहे.
वाळवंट आहे ना. एक लहानपणी मी एक गीत ऐकायचो, एक गाणं होतं. पंछी नदिया पवन के झोके, कोई सरहद ना इन्हें रोके. पंछी, पक्षी, नदिया, नद्या, पवन के झोके, हवा, नद्या, हवा म्हणजे निसर्गातील हे सगळ्या गोष्टी. वाळवंट निसर्गातच आहे ना. पंछी नदिया पवन के झोके, कोई सरहद ना इन्हें रोके. लक्षात घ्या, थरचे वाळवंट भारतामध्ये राजस्थानमध्ये आहे, हरियाणामध्ये आहे, गुजरातमध्ये आहे आणि सोबत पाकिस्तानमध्ये सुद्धा आहे. सांगून शब्दांवरती विश्वास नाही ठेवायचा, लगेच मॅपकडे वळायचं. हा, शब्दांवर आपल्या अडून नाही राहायचं. हे पहा, माहिती सर्च केलेलं असणारच आहे. थर, येस. सरांकडे सरळ पुरावा घेऊनच तर उभे असतात. बघा, हे आहेत थरचे वाळवंट. राजस्थान, हरियाणा, पंजाब कुठे दिसतोय इथे? हा, पंजाबचा दक्षिणेचा भाग थोडासा, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि काही भाग जो आहे तो भाग खाली इथे गुजरातकडे सुद्धा. हा काही भाग जो आहे तो गुजरातमध्ये सुद्धा आलेला आहे. आणि भारताची सरहद्द कोणती आहे? ही जी पांढरी रेषा तुम्ही पाहताय ना, ही आहे भारताची सरहद्द. आणि या सरहद्दीच्या बाहेर पाकिस्तानमध्ये सुद्धा तुम्हाला हे थरचे वाळवंट दिसेल. हे बघा, हा सगळा भाग काय, मीरपूर खास, संगर, नौशाह, नवाबशाह, खैरपूर. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा सगळा भाग तुम्हाला दिसतोय पहा. बहावलपूर, हा जो सगळा प्रदेश आहे, सगळा भाग पाकिस्तान मधला आहे. म्हणजे थरचे वाळवंट आहे ते भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये सापडतं आपल्याला. आणि हे जे वाळवंट आहे हे कशा पद्धतीचं आहे, पुढे पाहूयात. हे पहा, भारत आणि पाकिस्तान नकाशा तुम्हाला दाखवलेला आहे. आणि बघा, या बाजूला इकडे गंगा नदी गेलीये, इथून पूर्वेला, आणि इकडे पश्चिमेला सगळ्या या सिंधू नद्या आणि तिच्या उपनद्या गेलेल्या आहेत. आणि हा भाग नेमका मध्ये शिल्लक राहिला जिथे वाळवंट तयार झालेले. पण जसं मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं आहे की या हिमालय पर्वताच्या निर्मितीपूर्वी हा भाग जो आहे, हा भाग इथे भारत भूमी नव्हती. त्यावेळी इथे हा महासागर जो आहे, त्या महासागराचं इथे पाणी होतं. महासागर या ठिकाणी होता. तिथे आज वाळवंट आहे आणि हा भाग इथे येऊन धडकलाय. आता गंमत लक्षात घ्या, हा जो भाग तुम्हाला दिसतोय थरच्या वाळवंटाचा, याच्या वर इथे पहा, इथे भारताचा आपला काश्मीरचा नकाशा आखताना यांनी चूक केलेली आहे. तर त्याला नकाशा मी घेणार नव्हतो. कारण त्यांनी काही भाग जो आहे, म्हणजे आपला भारत देश जो आहे तो या अशा पद्धतीने आपल्याला दिसतो खरं तर असा. पण यांनी काही भाग जो आहे तो परकीय राज्यांकडे आहे असं त्यांनी दाखवलेलं आहे. पण तो थरच्या वाळवंटामुळे घ्यावा लागला. पण ते तुम्हाला जाणीव असली पाहिजे, माहीत असलं पाहिजे. काही नकाशे असे चुकीचे छापले जातात, तर त्याची तुम्हाला माहिती असली पाहिजे. नेक्स्ट स्टेप. आता काय काय इथे, तर इथे उत्तरेला सतलज नदी, या भागामध्ये सतलज नावाची नदी आहे. पूर्वेला अरवली पर्वत, इथे अरवली पर्वत आहे. अरवली पर्वत हा जगातील सर्वात प्राचीन पर्वतांपैकी एक पर्वत आहे, अरवली पर्वत. जुन्या काळात असं म्हणतात की त्याचे काही अवशेषांचा अभ्यास झाल्यावर लक्षात आलं की हिमालयापेक्षाही उंच अशा पद्धतीचा पर्वत होता अरवली पर्वत. दक्षिणेला कच्छचे रण, कच्छ या ठिकाणी आहे. म्हणजे गुजरातचा जो भाग आहे त्या ठिकाणी कच्छचे रण म्हणून ओळखलं जातं. म्हणजे तो थोडक्यात कच्छ जे आहे ते वाळवंटाचाच भाग आहे. आणि पश्चिमेला आहे ती सिंधू नदी, ही पहा, ही आहे सिंधू नदी. तेव्हा अशा प्रकारच्या या भागाच्या मध्ये इथे वाळवंट आहे. ठीक आहे. हिमाचल प्रदेशामध्ये उगम पावणारी घग्गर नावाची नदी थरच्या वाळवंटामध्ये जाते. इथे आहे हिमाचल प्रदेश. इथून ही नदी जी आहे ती घग्गर नदी आहे, ती थरच्या वाळवंटामध्ये आपल्याला जाताना दिसून येते.
पाकिस्तानमध्ये इथून जाते आणि तिला पुढे हाकरा या नावाने ओळखलं जातं. आणि राजस्थान आणि पाकिस्तान मधील तिचं पात्र जे आहे ते आता कोरडं झालेलं आहे. म्हणजे इथून ती नदी सुरू होते हरियाणामधून, पण ती काही 100% पूर्णपणे पुढे जात नाही. ती तिच्यामध्ये पाणी कमी आहे, त्यामध्ये वाळवंटी प्रदेश, त्यामध्ये पाण्याचं खाली जमिनीद्वारे शोषण जास्त. त्यामुळे ही नदी जी आहे ती इथं राजस्थानमध्ये आणि पाकिस्तानमध्ये तिचं काही फक्त पात्र शिल्लक आहे. इथून नदी वाहत होती किंवा भविष्यात जर का जास्त पाणी झालं तर तिथून ती नदी वाहील सुद्धा. पण सध्या मात्र तिचं पात्र जे आहे ते कोरडं आहे. ठीक आहे. आणि त्यामध्ये आपल्याला अनेक हडप्पा संस्कृतीची स्थळे विखुरलेली आढळतात. आता हडप्पा म्हणजे काय? अख्खा धडाच आहे आपल्याकडे. बघूयात आपण त्यावेळेस. दख्खनचे पठार. हे पहा. थरच्या वाळवंटाच्या दक्षिणेला हा जो तुम्हाला चॉकलेटी रंगाचा जो भाग दिसतोय याला म्हटलं जातं दख्खनचे पठार. दख्खन म्हणजे दक्षिण. लक्षात घ्या, मूळ शब्द अर्थ असा आहे, दख्खन म्हणजेच दक्षिण. इथं काय आहे, तर त्याच्या एका बाजूला आहे तो म्हणजे पूर्व किनारा, हा पूर्व किनारपट्टी आहे ही, आणि ही आहे पश्चिमची किनारपट्टी. आणि याच्या मध्ये हा सगळा सपाट प्रदेश आहे. म्हणजे जर आपण नकाशा नीट पाहिले तर लक्षात येईल. हे पहा, हा हिमालयाचा भाग उंचावर, इथून ज्या नद्या बाहेर पडल्या त्या नद्यांचं जे काही पाणी होतं त्या पाण्यामुळे इथे सगळीकडे मैदानं तयार झाली. आणि या मैदानांच्या मध्ये म्हणजे एका बाजूला गेली सिंधू नदी पश्चिमेला, दुसऱ्या बाजूने गेली गंगा नदी पूर्वेला, मधला भाग शिल्लक राहिला तो म्हणजे थरचे वाळवंट. आणि त्याच्यानंतर खाली जेव्हा आपण हा भाग पाहतोय, हा संपूर्ण जो भाग आहे हा भाग म्हणजे इथलं पठार. पठार म्हणजे एका विशिष्ट उंचीवर सपाट असणारा भाग. म्हणजे खरं तर तो पर्वत व्हायचा होता, पण मधून तो कट केला, त्यामुळे दोन्ही बाजूने चढ आहे, पण वरचा भाग जो आहे तो सगळा मैदानासारखा असेल किंवा सपाट असेल, अशा पद्धतीचा साधारणपणे दिसेल असं हे दख्खनचं पठार आहे. ठीक आहे. एक मिनिट तुम्हाला जरा ती आकृतीच दाखवतो. वेट, थांबा, इथे आहे का एकदा आपण चेक करूयात. येस, हे पहा, हिमालय पर्वत, मातीचे मैदान, आणि त्याच्या खाली हा जो सगळा भाग दिसतोय हा सगळा भाग आहे दख्खनचे पठार. आणि या पठारामध्ये इथे वाहणाऱ्या या नद्या याची माहिती तुम्हाला मी मागच्या लेक्चर मध्ये दिलेली होती. तर अशा पद्धतीचं हे लेक्चरचं स्वरूप जे आहे ते आपलं सध्या चालू आहे. ओके, बघा आता आपण मॅप कडे जाऊयात आणि मॅप मधून पाहूयात याची माहिती, आजूबाजूची थोडीशी माहिती घेऊयात. येस, 3D करू मस्त पैकी, आवडेल तुम्हाला. हा, आता पहा मॅप कडे पाहूयात. थरच्या वाळवंटाच्या दक्षिणेचा भाग हा गंगा नदीच्या दक्षिणेचा भाग, पूर्व किनारपट्टीपासून पश्चिमेकडचा भाग, पश्चिम किनारपट्टीपासून पूर्व किनाऱ्याकडचा भाग, हे सगळं आहे आपलं दख्खनचं पठार. आता या पठाराचं वैशिष्ट्य बघा, इथे काय काय आहे, तर याच्या पश्चिमेला एक समुद्र आहे. समुद्राचं नाव काय? अरबी समुद्र. अरब प्रांतासोबत इकडे जे अरबी देश आहेत ना, हे इकडचे अरबी देश, ज्या अफगाणिस्तान, इराण, ओमान, येमेन, कतार, कुवेत, या सगळ्या अरब प्रांतासोबत असणारं आपलं जे व्यापारी नातं आहे ते टिकून ठेवणारा समुद्र म्हणजेच अरबी समुद्र. हा पश्चिमेला. पूर्वेला काय, तर पूर्वेला बंगालचा उपसागर. का? कारण इथे आहे हा पहा, ही पांढरी रेषा आहे पहा, इथे आहे वेस्ट बंगाल, पश्चिम बंगाल. पूर्वीचा वेस्ट बंगाल एवढूसा नव्हता, तो केवढा होता? पश्चिम बंगाल अधिक बांगलादेश आणि आसामचा सुद्धा मोठा भाग. म्हणजे साधारणपणे एवढा मोठा बंगाल होता असं म्हणायला हरकत नाही.
आणि हा जो एवढा मोठा बंगाल होता त्याची फाळणी इंग्रजांनी केली. पुढे पाकिस्तानमध्ये हा भाग गेला, बांगलादेशचा भाग, आणि नंतर 1971 मध्ये बांगलादेश पाकिस्तानमधून फाळणी होऊन बाहेर पडला. तर अशा प्रकारचा हा सगळा भाग आहे. आणि याच्या इथे ही जी जमिनीची बाजू तुम्हाला दिसतीये, या पर्वताची शिखर, हा भाग समुद्रामध्ये बुडाला, महासागरामध्ये, आणि इथे बुडाल्याच्या नंतर त्याची शिखर इथे बाहेर निघाली आणि इथून ही बेट तयार झालेली आहेत. याच्यामध्ये इथे बंगालच्या दक्षिणेला हा जो भाग आहे, या भागाला म्हणतात बंगालचा उपसागर, आणि दक्षिणेला आहे हिंदी महासागर, हिंदुस्थानच्या दक्षिणेचा. हिंदुस्थान याचा अर्थ हिंदू या धर्माच्या नावाने नाही बरं का, लक्षात घ्या, धर्माच्या नावाने हा विषय नाही. हा विषय कसा आहे, सिंधू नदी, सिंधू नदीला पूर्वी, सिंधू नदीच्या पलीकडचा भाग म्हणजे कोणता, सिंधुस्थान. आणि सिंधुस्थानचा हा जो विषय आहे, इराणचे जे लोक होते त्यांना स हा शब्द म्हणता येत नव्हता. म्हणजे जसं उदाहरणार्थ भारतामध्ये पहा, आपण बाळ हा शब्द म्हणताना हिंदीत कसं म्हणतात, बाल, आणि तिथे ळ हा शब्दच अस्तित्वात नाहीये हिंदीमध्ये. किंवा टिळक हा शब्द मराठीत आहे, टचा होतो तो, तिलक, तिथे त हा शब्द अस्तित्वात नाहीये. अगदी त्याच पद्धतीने या भागातल्या लोकांच्या म्हणण्यानुसार यांना स हा शब्द म्हणता येत नव्हता, ते म्हणायचे हो. तर त्यामुळे हा झाला हिंदुस्थान. हा जमिनीच्या भागाशी संबंधित असलेला शब्द आहे. आणि या हिंदुस्थानच्या दक्षिणेला इथे आहे हा सगळा हिंदी महासागर. पहा किती मोठा आहे. सो अशा पद्धतीचा आपला हा पठाराचा सगळा विषय जो आहे तो उत्तरेला मैदानी प्रदेश सगळा. तर अशा पद्धतीचं हे मैदान आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. हा जो भाग आहे, हा भाग तीनही बाजूंनी वेढला गेलेला आहे, पाण्याने वेढला गेलेला आहे. म्हणजे बघा ना, दक्षिणेला पण, पश्चिमेला पण आणि पूर्वेला पण. त्यामुळे तो एखाद्या त्रिकोणी सुळक्यासारखा दिसतो आणि त्यामुळे त्याला द्वीपकल्प असं म्हटलं जातं. ही एक भौगोलिक संकल्पना आहे द्वीपकल्प नावाची. द्वीप म्हणजे बेट, कल्प म्हणजे अशा पद्धतीचा हा त्रिकोणी आलेला तुकडा, निमुळता तुकडा, त्याला कल्प असं म्हटलं जातं. पुढचा भाग आहे तो समुद्र किनाऱ्यांचे प्रदेश. आता समुद्र किनारी काय काय आहे आपल्याकडे, तर बघा, भारतीय द्वीपकल्पाचा बहुतांश भागात दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. याच्या उत्तरेकडे सातपुर्वा आणि विंध्य पर्वताच्या रांगा पसरलेल्या आहेत. म्हणजे हा जो द्वीपकल्प आहे याच्या उत्तरेला विंध्य पर्वत आणि सातपुडा पर्वत, जे आपण पाहिले. थांबा, परत एकदा दाखवतो तुम्हाला, बघा. येस, हे पहा. येस, हे पहा, पर्वताचा काही भाग इथे दिसतोय. हा आहे आपला विंध्य पर्वत. आणि हा जो विंध्य पर्वत आहे याला आपण झूम जे आहे ते करूयात, झूम कट करूयात आपण. म्हणजे त्याचं एक ठिकाण फक्त दाखवलेलं आहे. आता हा जो विंध्य पर्वत आहे किंवा जो सातपुडा पर्वताचा जो उल्लेख या ठिकाणी केला आहे, तर हे जे पर्वत आहेत हे असे वरच्या बाजूला आहेत असं म्हटलेलं. म्हणजे त्यामुळे काय होतं, की नद्यांचा प्रदेश आणि पठाराचा प्रदेश जो आहे तो वेगवेगळा राहतो. म्हणून इथे तुम्हाला वर जास्त हिरवळ दिसते, खाली कमी हिरवळ दिसते पठारावरती. तेव्हा अशा प्रकारचा सगळा विषय आहे. याच्या सोबत पश्चिम घाट, देशाच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत आणि त्यांना पश्चिम घाट असे म्हटले जाते. आता हा जो भाग आहे पश्चिम घाट आणि पूर्व घाट आपण एकत्रच पाहूयात. बघा, सह्याद्रीच्या पश्चिम पायथ्याशी कोकण आणि मलबारच्या किनारपट्टीचा प्रदेश आहे.
दख्खन पठाराच्या पूर्वेकडील डोंगरांना पूर्व घाट असे म्हटले जाते. लेट्स चेक. हा भाग आहे पश्चिम घाट. ठीक आहे. आता बघा, हा जो पश्चिम घाटाचा प्रदेश आहे, इथे झालं काय, तर ज्यावेळी हा भाग पृथ्वीचा वरच्या दिशेला आशिया खंडाकडे पोहत पोहत निघाला होता भारताचा भाग, त्यावेळी एक खूप मोठा भेगी ज्वालामुखीचा उद्रेक इथे झाला आणि तो जो ज्वालामुखीचा लाव्हा या ठिकाणी पसरला, तो पसरल्यामुळे इथे सह्याद्रीची निर्मिती झाली आणि या पश्चिम घाटाची निर्मिती झाली आणि त्यामुळे येणारे सगळे जे वारे आहेत, वादळ आहेत, ते सगळं इथं थांबतं आणि त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. दुसऱ्या बाजूला येतो म्हणजे पूर्व घाट. ते मलबार वगैरे किनारपट्टीची यांनी नावं दिलेली आहेत आपल्याला. तर हा जो पूर्व घाट आहे तो या बाजूला आहे. तर या समुद्राच्या किनाऱ्यावरचे हे दोन प्रदेश आहेत की जे आपल्यासाठी महत्वाचे आहेत. ठीक आहे. समुद्राचे भाग आपण पाहिले. समुद्रातील बेटे. आता बेट पाहूयात कोणकोणती आहेत. त्यातील एक आहे म्हणजे अंदमान आणि निकोबार बेट. ही आहेत बंगालच्या उपसागरामध्ये. त्याची कशी संकल्पना आहे ते मी तुम्हाला सांगतो. बघा. आणि दुसरं जे आहे ते लक्षद्वीप बेट. या ठिकाणी ही बेट आहेत ती अरबी समुद्रामध्ये आहेत. तर त्यांची आपण माहिती पाहणार आहे. ओके. येस, लेट्स चेक. आपला भारत देश. भारताच्या बाजूला इथे म्यानमार किंवा बर्मा या नावाचा देश आहे. या देशाच्या दक्षिणेला हा जो सगळा भाग आहे, हा भाग महासागराच्या खाली बुडला गेला आणि तोच भाग त्याची डोकी काही ठिकाणी पर्वतरांगांची डोकी वर आलेली आहेत आणि जेव्हा आपण इथून पाहतो तेव्हा हा जो भाग आहे हा भाग आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये बेटांसारखा सापडतो आणि त्यामुळे आपण यांच्यावरती आपलं राज्यही आहे, आपल्या देशाचं राज्य. तर हा जो भाग आहे या भागाला अंदमान बेट आणि खाली जी बेट आहे त्यांना निकोबार बेटे असं म्हटलं जातं. हे पहा, आता ही सगळी अंदमान आणि निकोबार आयलँड्स आणि काही छोटी छोटी बेट आहेत त्यांच्या सोबत. चला पाहूया. तुम्हाला वाटेल खूपच छोटे का काय. लेट्स चेक. पाहूयात आपण. बघा, जाऊयात आज अंदमानवर जाऊयात. स्वातंत्र्यवीर सावरकर या ठिकाणी काळ्या पायांची शिक्षा भोगण्यासाठी होते. यस. बहुतांश भाग जो आहे तो सगळा ग्रीनरीने म्हणजेच हिरवळीने नटलेला आहे. इथे काही ठिकाणी काही लोक राहत आहेत असं आपल्या इथे दिसतंय. येऊयात आज आपण भेटच देऊयात. आजची भेट अंदमान बेट. मार्केट आहे. पहा तिथली घरं पहा. येस. तर अशा प्रकारचा हा सगळा परिसर आहे अंदमान बेटांचा. ठीक आहे. अंदमान बेटांच्या सोबत इथेच तुम्हाला दिसतात ते म्हणजे निकोबार बेट. हे पहा यांचा आकार सुद्धा किती मोठा आहे ते लक्षात घ्या. हा दिसताना एकदम छोटी दिसून काही उपयोग नाही. अंदमान दक्षिणेची निकोबार बेटे आणि आता त्यापुढे हा सगळा एक भाग आहे. याच्या सोबत हा भाग आहे बंगालच्या उपसागरामध्ये. हा आहे बंगालचा उपसागर आणि त्यामध्ये तुम्हाला ही बेटं सापडतात. दुसऱ्या बाजूला अरबी समुद्राकडे ज्यावेळी आपण पाहतो तेव्हा इथे तुम्हाला काहीच दिसत नाहीये. पण जेव्हा आपण झूम करायला सुरुवात करतो तेव्हा बघा एक छोटी बेटं तुम्हाला दिसायला लागतील. बघा. जशी क्लिअरिटी वाढत जाईल तसा त्याचा जो जास्तीत जास्त भाग जो आहे तो सगळा स्पष्टपणे दिसायला सुरुवात होईल त्या बेटांचा.
ओके, हा उपग्रहातून असणारा फोटो असल्यामुळे ते ढग तुम्हाला जास्त मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. ठीक आहे, तर अशा पद्धतीची ही जी बेटं आहेत, ही बेटं इथं आहेत. पण ही बेटं म्हणजे किती आहेत? ही लक्षद्वीप. द्वीप म्हणजे बेट. पण लक्ष म्हणजे 1,00,000 बेटं आहेत का इथे? तर अजिबात नाही. या बेटांची एकूण संख्या जी आहे ती आहे 36. हे बघा, ही वेगळी बेटांची नावं तुम्हाला इथे दिसतायत. ही बेट आणि इथे आहे लक्षद्वीप मेन बेट. ठीक आहे. तर अशा पद्धतीचा हा सगळा विषय आहे. आणि ही जी 36 बेटं ती खूप आहेत. त्यामुळे लक्षद्वीप असं म्हटलं गेलं आणि त्या लक्षद्वीप हेच नाव पडलं. तर अशा पद्धतीचा समुद्र किनाऱ्यांचा भाग आणि बेटांचा भाग जो आहे तो आपण पाहिला. दुसरी गोष्ट बघा, इथे हा जो अरबी भाग आहे, अरबी प्रदेश जो आहे या ठिकाणचा हा सगळा अरब प्रांताचा. इथून एक प्रवासी, एक खलाशी समुद्रातून जहाजावाटे भारतामध्ये येऊन गेला होता. आणि त्याने त्या काळामध्ये एका पुस्तकाची निर्मिती त्या संदर्भातील केली. त्या पुस्तकाचं हे जे पुस्तक होतं याचं नाव आहे पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी आणि त्याचं नाव आहे ते म्हणजे तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक. आता हे तांबडा समुद्र जो आहे तो त्या काळच्या वातावरणानुसार काहीतरी थोडंफार काही पाहिलं असेल त्यानुसार त्यांनी लिहिलं असेल. पण हे ते पुस्तक आहे. आणि हे जे पुस्तक आहे हे कोणी लिहिलं? लक्षात घ्या, हे एका अनामिक ग्रीक खलाशाने लिहिलं आहे. म्हणजे ज्याचं नाव आपल्याला माहित नाही. हे पाठ्यपुस्तक सांगतंय. पण इथेच तुम्हाला दिसतंय विल्फर्ड स्कॉफ हे त्याचं नाव आहे असं आपल्याला दिसतंय. आपण असं म्हणू शकतो, की मूळ लेखक कोण आहे ते आपल्याला माहिती नाहीये, पण त्याचं मटेरियल गोळा करून ते पुनर्प्रकाशित करण्याचं काम जे आहे ते या व्यक्तीने केलेलं आहे. असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. तर हा झाला विषय भारतीय बेटांचा आणि येस त्यासोबत आपला हा धडा या ठिकाणी संपत आहे. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच. पुढे जाण्यापूर्वी माझा एक लहानसा प्रश्न, काही अडचण वाटत असेल, काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. मी चॅट सेशनच्या इथे आलेलो आहे. येस, मी चॅट सेशन जे आहे ते ओपन करतोय. आदमामध्ये कोणती भाषा आहे? अच्छा, ओके. जयवर्धन. नाही बघा, आदमा हे जे बेट आहे, त्या बेटावरती एक्झॅक्टली आता भारतामध्ये अनेक प्रकारच्या भाषा आहेत. म्हणजे 29 मूळ भाषा आहेत. तर त्यातली नेमकी तिथे कुठली वापरली जाते याच्या संदर्भात मलाही तशी कल्पना नाहीये. आदमा हे एक लहानसं बेट आहे. पण ही जी बेटं आहेत, ही बेटं मूळतः केंद्राच्या अखत्यारीत येतात. म्हणजे दिल्लीच्या अखत्यारीत येतात. आणि दिल्लीचा जो परिसर आहे, त्या ठिकाणी जास्त करून हिंदीचा वापर केला जातो. त्यामुळे तिथली प्रशासकीय भाषा जी आहे ती हिंदी आहे हे कन्फर्म. हे लक्षात घ्या. ठीक आहे. हिंदी आणि इंग्रजी या 2 भाषांचा वापर जास्तीत जास्त प्रशासकीय भाषेत केला जातो. येस, अजून काही कुणाला काही बोलायचंय, विचारायचंय, सांगायचंय? तर जयवर्धन म्हणजे ॲक्चुअली पृथ्वीराज असणार आहे. जयवर्धन 8वीला आहे ना, पृथ्वीराज 6वीला. ओके, किती 4 आकडा आहे का इथे? ठीक आहे. काही जण येऊन पण गेले असतील. ठीक आहे. चालेल. कुणाची काही शंका नाही असं मी आता गृहीत धरतो आणि इथेच थांबतो. यानंतर पुढचं जेव्हा लेक्चर होईल त्यावेळी तुम्हाला तसा मेसेज येईल तसं कळवलं जाईल. ठीक आहे? थँक यू व्हेरी मच. बाय बाय.